नमस्कार, मी अल्बना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती। वाळवण सिरीज चालू आहे आणि वाळवण क्रमांक 9 याच्यावरती आपण करणार आहोत बटाटा आणि साबुदाण्याच्या खुसखुशीत अशा स्टिक्स किंवा याला चिली मिली सुद्धा म्हणतो। लहान मुलं शक्यतो दुकानातून आणतात आणि त्यांना पटकन असं खायला ते छान वाटतं। तर ह्या तशाच खुसखुशीत आणि मऊ अशा खायला छान कुरकुरीत व्हाव्यात यासाठी काही ट्रिक्स याच्यामध्ये वापरलेल्या आहेत। तर पाहूयात रेसिपी। मी 2 वाटी साबुदाणा घेतला आणि तो व्यवस्थित मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। तो व्यवस्थित छान फुलायला लागला की तो आपला भाजून झाला असं समजावं। तसा छान असा फुलला तो की आपला साबुदाणा व्यवस्थित भाजून होतो। तर अशाच पद्धतीने व्यवस्थित मध्यम गॅसवरती तो भाजून घ्यायचा आहे आणि पूर्ण त्याला थंड होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच मिक्सरवरती आपल्याला त्याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची। तुमच्या आवडीनुसार थोडीशी रवाळ किंवा अगदी बारीक करून घेतली तरी चालेल। टेक्स्चर आपलं आपण साबुदाण्याचं जसं आपल्याला हवं तसं ठेवू शकतो। मी थोडंसं मध्यम रवाळ ठेवलं आहे। काहींना अगदीच मऊसर पाहिजे असेल तर गिरणीवरनं दळून आणलं तरी चालेल किंवा मिक्सरला अगदी बारीक पिठासारखं केलं तरी चालेल। तर हा साबुदाणा आदल्या रात्रीच भिजत ठेवायचा आहे आणि हा भिजत घालताना थोडं थोडं पाणी घालत भिजवायचा आहे। तुम्ही पाहत असाल तर तो एकदम घट्टसर होतोय। मी पाणी जवळजवळ 2 ते 2.5 ग्लास पाणी ओतले आणि तरीसुद्धा ते पाणी सोक करून घेत आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून काय करायचं त्याच्यावरनं परत एक पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि ते झाकण लावून रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी काय केले 2 किलो बटाटे उकडून सोलून घेतलेत आणि आता आपण ते मिक्स करून घेऊयात। तर बटाटे इथं सालून घेण्यासाठी ना किसून घ्यायचे नाही आहेत ते। तर आपली जी पुरण वाटण्याची जी चाळण असते त्या पुरण यंत्रावरती अशा पद्धतीने बटाटा आपल्याला मऊसर बारीक करून घ्यायचा आहे। का तर याच्यामुळे जे आपण स्टिक्स बनवणार आहोत ते खुसखुशीत होतील आणि आपण साबुदाणा भाजून याच्यासाठीच घेतला की ते अजून छान लागावेत आणि खुसखुशीत व्हावेत आणि खायलासुद्धा अगदी असे कडक कडक लागू नये किंवा दातामध्ये येऊ नये। तर अशा पद्धतीने बटाटा आणि साबुदाणा जर प्रोसेस करून घेतला तर स्टिक्स खूप छान होतात। ही त्याच्यामध्ये असणारी एक महत्त्वाची प्रोसेस आहे। साबुदाणा भाजूनच घ्यायचा आणि बटाटा हा आपल्या पुरण यंत्रावरतीच किसून घ्यायचा आहे। पुरण यंत्रावरती किसलेला बटाटा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि जो आपण साबुदाणा भिजवला होता तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। साबुदाणा ज्यावेळेस आपण काढतो तो घट्टसर होतो, त्याचे असे मोठे मोठे गोळे होतात। तर ते चांगले फोडून घ्यायचेत व्यवस्थित। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 2 चमचे मी काश्मीरी लाल मिरची घातली, थोडीशी कमी जास्त करू शकता। इथे मी लाल तिखट घरचं जे आहे ते टाकणं टाळले कारण त्याला रंग पाहिजे तसा येत नाही। काश्मीरी मिरचला ना तिखटपणा कमी असतो आणि लालपणा जो त्याचा आहे तो बऱ्यापैकी तो असतो। तर याला लाल दिसावेत नंतर आणि कलरही वापरायचं टाळण्यासाठी इथे काश्मीरी लाल मिरच वापरली जेणेकरून तिखटाचं प्रमाण हे योग्य राहील आणि त्याला कलरसुद्धा खूप छान येईल। तर अशा पद्धतीने व्यवस्थित बॅटर आपलं मळून घ्यायचं आहे। जिरी पावडर टाकायची असेल तर टाकू शकता, ऑप्शनल आहे। तर अशाच पद्धतीने व्यवस्थित मिश्रण मळून झाल्यानंतर सोऱ्या असेल तर सोऱ्यामध्ये किंवा प्लास्टिकची बॅग वापरून तुम्ही अशा पद्धतीने हे लांब असे स्टिक्स वाळत घालून घ्यायचे ते आणि ते पूर्ण दिवसभर ठेवायचेत। संध्याकाळी थोडेसे त्याला असे खोलून घ्यायचेत आणि 1-2 दिवस पूर्ण उन्हामध्ये चांगले कडकडीत वाळल्यानंतर हे 5 स्टिक्स असे खूप छान झालेत आपले। हे स्टिक्स तुम्ही उन्हामध्ये किंवा अगदी घरामध्येही वाळवू शकता। त्याला ऊनच पाहिजे असं काही नाही, फक्त थोडंसं ऊन दिलं तर उत्तम, जास्त दिवस टिकण्यासाठी त्याला मदत होते। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणारं बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारे नवीन अपडेट व्हिडिओज तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन पोचतील आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद, थँक्यू। तर असंच प्रेम करत राहा, सपोर्ट करा।